नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे गोखले आणि कोळी यांच्या सोसायटीमध्ये कॅरम कॉम्पिटिशन भरलेली असते आणि सागर हा खेळायला तयार नसतो आणि त्या क्षणी मुक्ता तिथे येते आणि मुक्ता सागरला असं म्हणते की तुम्हाला काय वाटतं, गोखलेंच्या पोरी काहीच खेळू शकत नाही का? गोखलेंच्या मुली काही करू शकतात, त्या अभ्यास जसा करू शकतात तसं त्या खेळही खेळू शकतात. आम्हाला आमच्या आईने ऑदर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा पार्टिसिपेट व्हायला शिकवलं होतं बरं का. आणि आता गोखलेंची मुलगी खेळणार आणि जिंकून येऊनच तुमचा माज कमी करणार असं म्हणून ती सागरला ओपन चॅलेंज करून खेळण्यासाठी निघून जाते. आणि इकडे सागरला मात्र तिने तसं चॅलेंज केल्यामुळे भलताच राग आलेला असतो. तर इकडे मुक्ता सलग 5व्यांदा जिंकते, त्यामुळे सोसायटीमधील लोक तिचं फारच कौतुक करतात आणि लकीसुद्धा मुक्तावहिनी म्हणून तिचं फारच कौतुक करतो. आणि त्यावेळेसच लकी त्याच्या आईला असंही म्हणतो की मुक्तावहिनी गोखलेंकडून जरी खेळली तरी सुद्धा आम्हाला तिचा अभिमान आहे, कारण ती आमची वहिनी आहे. आणि त्याच वेळेस लकी असं म्हणतो की आहे का कोणी आमच्या वहिनीबरोबर जुगलबंदी करायला, आहे का, या कुणी असं म्हणायला लागतो. तितक्यात लगेच तिथे सागर येतो आणि सागर म्हणतो मी खेळणार असं म्हणत सगळ्यांना धक्का देतो. म्हणजेच आता सागर आणि मुक्तामध्ये कॅरम जुगलबंदी रंगलेली आपल्याला पाहायला मिळणार. आता तुम्हाला काय वाटतं, गोखलेंची मुक्ता विजयी होणार का कोळींचा सागर विजयी होणार? हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण विजयी होणार? कमेंट करून नक्की सांगा. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.